नमस्कार मंडळी, गौरी होम किचन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत संक्रांत स्पेशल तिळगुळ आणि शेंगदाणे घालून मिक्स लाडू. तर चला आपण बघूयात. ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि बनवायला अगदी झटपट तयार होते. तर बघू शकता इथे एकदम कमी साहित्यात आपण लाडू तयार करून घेणार. त्यासाठी एक मोठी वाटी तीळ घेतलेला आहे. त्यानंतर त्याच वाटीने एक मोठी वाटी गूळ आणि पाऊण वाटी आपल्याला शेंगदाणे बारीक कुटून घ्यायचे आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून विलायची पावडर घेतलेला आहे. त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला तीळ घालून चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे. गॅस आपल्याला मंद आचेवरच आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे. तीळ भाजताना आपल्याला सतत हलवत आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे तीळ चांगले तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. जेव्हा त्यांचा आवाज यायला लागतो तेव्हा आपले तीळ तयार होतात. तर बघू शकता इथे सतत हलवत आपल्याला तीळ चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे. जोपर्यंत त्याचा एकदम तीळ असे फुलले होतात तेव्हाच तीळ आपले भाजून होतात. तर बघू शकता इथे तीळ आपले भाजून झालेले आहेत. त्यानंतर त्याला एका वाट्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मी वाट्यामध्ये काढून घेतलेले आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे आपण शेंगदाणे भाजून बारीक कुटून घेतलेले होते ते सुद्धा त्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडासा 2 टेबलस्पून पाणी घालून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला गूळ वितळायला मदत होते. तर बघू शकता इथे आपला जे गूळ आहे चांगल्या प्रकारे आपल्याला वितळून घ्यायचा आहे. गूळ हा आपण नेहमी चिरून घ्यायचं, त्यामुळे आपला गूळ वितळायला लगेचच आपला गूळ वितळला जातो. तर बघू शकता इथे आपला गूळ वितळून झालेला आहे. गूळ वितळल्यानंतर त्यामध्ये थोडासा 2 टेबलस्पून आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या जे लाडू तयार होतात त्याला एकदम चकाकी येते आणि दिसायलासुद्धा एकदम भारी दिसतात. तर बघू शकता इथे मी 2 टेबलस्पून तूप घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला हा जो असे बुडबुडे जेव्हा आले तेव्हा आपल्याला पाक चेक करून घ्यायचा आहे. तर इथे घालून बघू शकता. जर आपली गोळी तयार होत नसेल तर हा पाक अजून पुन्हा आपल्याला 1 मिनिट अजून शिजवून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे पुन्हा 1 मिनिट शिजवून घेतलेला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं जे पाक आहे ते घालून त्याची जोपर्यंत गोळी तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता गोळी तयार झालेली आहे. एकदम आपल्याला कडक पाक पाहिजे नाही. आपल्याला एकदम जोपर्यंत गोळी तयार होते तोपर्यंत असा पाक आपल्याला तयार पाहिजे. तर बघू शकता त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून आपल्याला जे आपण तीळ आणि शेंगदाणे मिक्स करून घेतले होते यामध्ये घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 टेबलस्पून विलायची पावडरसुद्धा घालून आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. आणि हे स्टेप आपल्याला लगेचच करायची आहे. जर मिश्रण आपलं थंड झालं तर आपल्याला लाडू वळता येणार नाही. तर बघू शकता लगेचच चांगल्या प्रकारे मिक्स करून मी हे जे मिश्रण आहे ते एका ताटामध्ये काढून घेत आहे आणि त्याचे लगेचच लाडू वळायला घ्यायचे आहे. मिश्रण हे गरम असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे मी हाताला मिश्रण गरम असल्यामुळे हाताला चटके बसतात, त्यामुळे आपल्याला थोडं हाताला पाणी लावून जे लाडू आहे ते वळून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे मी लाडू वळून घेत आहे. पाण्याच्या ऐवजी तुम्ही तूपसुद्धा हाताला थोडा लावून लाडू वळू शकता. मिश्रण गरम असेपर्यंतच आपल्याला फटाफट लाडू वळून घ्यायचे आहे. असे जर आपल्याला जमत नसेल तर आपण जे कढईमध्ये जे मिश्रण ठेवलं त्यामध्ये थोडं पाणी घालून त्यावर आपण हे जे मिश्रणाचं जे ताट आहे त्यावर ठेवूनसुद्धा आपण फटाफट लाडू वळून घेऊ शकतो. त्यामुळे मिश्रणसुद्धा आपलं थंड होणार नाही आणि चांगल्या प्रकारे लाडू वळल्या जातील. तर बघू शकता इथे मी मिश्रण गरमच आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे मी फटाफट लाडू वळून घेत आहे. अशा प्रकारे आपल्याला सगळे लाडू वळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथे मी काही लाडू वळून दाखवलेले आहेत. तर बघू शकता इथे आपलं लाडू संपूर्ण लाडू वळून झालेले आहेत. तर बघू शकता किती एकदम गोल आणि चांगल्या प्रकारे दिसत आहेत. तर अशाच प्रकारे आपल्याला सगळे लाडू वळून घ्यायचे आहेत.
तर चला तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते. तर बघू शकता एकदम मऊसूत असा लाडू तयार झालेला आहे आणि एकदम सहजरित्या तुटत आहे. तर असेच लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आणि पुढची रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल आणि संक्रांत स्पेशल कोणती रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. आणि चॅनलवर चला आपण भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.